आज गावाकडून आई आली होती। दिवसभर कोकोला तीच सांभाळत होती। कोको आणि घराची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर सोपवून मी मात्र स्वतःला आजारी पडण्यासाठी थोडासा टाइम काढला, कारण थंडीमुळे मला प्रचंड सर्दी खोकला झाला होता आणि डोकंही जड पडलं होतं, अंग दुखत होतं। तर मी पॅरासिटामॉलची गोळी खाऊन दिवसभर झोपण्यात घालवला, तेही फक्त आईच्या भरोशावर। मला जाग आली ती आमच्या गल्लीतल्या डीजेच्या आवाजामुळे। मग आईने मला असा गरमागरम चहा करून दिला। चहा घेतल्यानंतर तरी आल्यावर मी थोडं फ्रेश व्हायला गेले। आई तोपर्यंत कोकोला खुळखुळ्याने खेळवत होती। कोकोही या सर्व गोष्टी एन्जॉय करत होता आणि त्यालाही आईबरोबर आवडत होतं। अशा प्रकारे त्यांचा टाइम स्पेंड झाला। थोडा वेळ कोको झोपल्यानंतर आईने मी आणलेल्या भाज्या निवडायला घेतल्या। त्याच्यामध्ये मी खूप जास्त वाटाणे घेऊन ठेवले होते, कारण मला ते फ्रीजमध्ये फ्रोझन करायचे होते। मग आईने ते फटाफट निवडून ठेवले, त्यातले दाणे वेगळे केले। मी तोपर्यंत जो बेडरूम आहे त्याची आवरावर केली। आई काय शांत बसायचं नाव घेत नव्हती। तिने मी ज्या वालाच्या शेंगा घेतल्या होत्या त्याही बसल्या बसल्या निवडून ठेवल्या। तिला असं झालं होतं की माझ्या मुलीसाठी मी वर्षभराचं सगळंच काम करून जाऊ की काय। त्यातल्या त्यात ती हे कामासोबत कोकोला पण सांभाळत होती। पिहूला आमच्या शेजारच्या घरी जायचं होतं एका मुलीच्या बड्डेला, तर मग मी अशा प्रकारे तिच्या अशा 2 पोन्या घालून दिल्या आणि तिला रेडी करून दिलं। ती अशा प्रकारे रेडी झाली होती जाण्यासाठी, पण अजून खूप टाईम होता। मग ती घरातच खेळत बसली। तोपर्यंत मग मी काय करायचं म्हणून जे वाटाणे आईने सोलले होते त्याच्या अशा छोट्या छोट्या पिशव्या भरून ठेवल्या, कारण मला ते वर्षभरासाठी फ्रोज करायचे होते। नंतर खूप वाटाणे महाग होतात। रात्र थोडी जास्त झाल्यामुळे मग मी पिहूला बड्डेसाठी ज्या घरी बड्डे होता तिथे सोडवून आली खालीपर्यंत। नंतर पुन्हा येऊन मी माझं काम सुरू केलं। अशा छोट्या छोट्या आईसोबत गप्पा मारता मारता बॅग्स भरल्या आणि त्या एका डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवल्या। आईने घरून येताना हे आमच्या देसी गाईचं तूप आहे ते घेऊन आली होती। मग मी तो वाटाण्याचा डब्बा, त्या 2 पिशव्या तर बसल्याच नव्हत्या त्या डब्यामध्ये, ते असं फ्रीझरमध्ये ठेवून दिलं। आईने आमच्या घरच्या बोरीची बोरं आणली होती, खूप गोड लागतात ही बोरं। काही लिंब आणले होते आणि हे असे सीताफळं पण आणली होती, जी अजून पिकलेली नव्हती, ती पिकायला घालायला ठेवायची होती। आणि सगळ्यात मेन म्हणजे माझी आवडती भेळ पण आईने आणली होती। मग जेवण करून आमच्या थोड्याशा गप्पा रंगल्या, ज्या गहन विषयांवरती थोड्या चर्चा झाल्या, म्हणजे घरातल्याच विषयांवरती। अशा प्रकारे आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा। बाय बाय।